विधानसभेच्या अधिवेशनावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप जो आहे तो केला होता। त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांकडून SIT स्थापन करण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आले होते। याच संदर्भात आता बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आहेत। याच संदर्भात जे आहे ते काल SIT देखील काल स्थापन झालेले आहे। अण्णा काय सांगाल, काय पर्पज जे होतं की SIT स्थापन करण्यामागे तुम्ही विधानसभेत हा प्रश्न जो आहे तो मांडला होता? मागील काही दिवसापूर्वी मावळ तालुक्यातले आणि मला वाटतं एक मध्य प्रदेश आणि जळगाव अशा भागातले काही आरोपींनी मावळ तालुक्यात येऊन काही शस्त्रसाठा तयार केला होता आणि त्यातून मी असेल किंवा माझ्या कुटुंबातली व्यक्ती असतील कुणाला तरी जीवे मारायचं अशा पद्धतीचं प्लॅनिंग केल्याचा संपूर्ण कट हा इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने तो उधळून लावला। त्यामध्ये कुणासाठी सर्व शस्त्रसाठा आणला आणि त्यातून काय आपल्याला साध्य करायचं होतं की त्या आरोपींनीच कबुली दिली आणि त्यातून मग त्या आरोपींना पोलीस विभागाकडून जे काही शासन द्यायला पाहिजे होतं ते देण्याचं काम केलं। कोर्टामधनं त्यांना शिक्षाही झाली आणि ते आता काही महिन्यापूर्वी बाहेरही आले। मग हे सगळे आरोपी बाहेर येत असताना म्हणजे आपण शिक्षा भोगतोय आणि ते सगळे ज्यावेळेला बाहेर येतात त्यावेळेला हे कुणाच्या पैशाच्या जोरावरती येत आहेत किंवा ह्याच्यावरती वरदहस्त कोण आहे, ह्यांच्यावरती मेहरमान जे आहेत ते नक्की कशासाठी आहेत, या सगळ्याच बाबींचा तपास झाला पाहिजे। आणि म्हणून अधिवेशनाच्या काळामध्ये लक्षवेधी उपस्थित करून जे काही गृह विभागाच्या माध्यमातून म्हणजे राज्य गृहमंत्री कदम साहेबांनी निर्देश दिले त्यातून SIT स्थापन झाली आणि मागच्या 3-4 दिवसापासून पोलीस विभागातील जे अधिकारी प्रमुख SIT मध्ये नेमलेले आहेत त्यांच्याकडनं चौकशी सुरू झालेली आहे। नक्कीच अण्णा, तुम्ही आता म्हणता चौकशी, माझा आता राजकारणाकडे वळू। आगामी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतच्या निवडणुका बिगुल वाजलेले जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मावळमध्ये काय परिस्थिती असणार आहे? एकला चेरो असणार आहे का महायुती सोबत असणार आहे? बघा, शेवटी मी वारंवार सांगत आलेलो आहे की राज्यामध्ये आपण महायुती म्हणून एकत्रितपणानं काम करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं देखील एक जबाबदारीनं काम केलं पाहिजे। शेवटी माझ्या तालुक्याचा सर्वांगीण विकास कशामध्ये आहे, माझ्या तालुक्याचं हित कशामध्ये आहे हे जाणून जर मी काम केलं तर त्यामध्ये 2 पाऊल मलाही पुढे मागे करावं लागणार आहेत, तसे माझ्या विरोधकांनी सुद्धा 2 पाऊल पुढे मागे करून आपण एकत्रित राहायला पाहिजे, जेणेकरून राज्य सरकारच्या माध्यमातून मग ते भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, मंत्री असतील, राष्ट्रवादीचे असतील किंवा शिवसेनेचे नेते मंत्री असतील, या सर्वांकडून आपल्या तालुक्यामध्ये चांगले प्रकल्प कसे आणता येतील, त्याकरता अधिकचा निधी कसा आणता येईल याकरता आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे। परंतु आपण स्थानिक पातळीवरती महायुती म्हणत असताना एकलटीपणा किंवा आपण म्हणत तसंच अशा पद्धतीची भूमिका जर कोणी ठेवली नाही तर आगामी काळामध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्रितपणानं नक्कीच निवडणुकीला सामोरे जाऊ। परंतु जर उद्या यदा कदाचित त्यांनी कुठलाच फॉर्म्युला आमचा मान्य केला नाही किंवा त्यांनी जर कुठली भूमिका एकटा लढण्याची ठेवली तर आमची सुद्धा पूर्णपणानं तयारी आहे। अण्णा, मध्यंतरी मोठा गट राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेला, भाजप महायुतीमध्येच कुठेतरी कुडबुडी सुरू आहे असं वाटतंय का? नाही, मी मागेही सांगितलं होतं की बाबा आपण महायुती म्हणून ज्यावेळेला एकत्रितपणानं काम करतो त्यावेळेला आमच्या तालुक्याचे अध्यक्ष असतील, आमची सुकाणू समिती म्हणून आहे, या सर्वांनी एकत्रितपणानं भारतीय जनता पक्षाला पत्रव्यवहार केला आणि त्यातून सांगितलं होतं की आपण महायुती म्हणूनच एकत्रितपणानं काम करूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आम्ही प्रवेश देणार नाही, आपणही त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्षात राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला प्रवेश देऊ नये किंवा इतरही पक्षातल्या कुणाला आम्ही देणार नाही, तुम्ही प्रवेश देऊ नका। परंतु आता काही मंडळींना बोलायचे करायचे अशी जर भूमिका असेल तर त्यांनी काही ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं होतं किंवा ज्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका असेल यामध्ये उमेदवारी देऊ शकत नाही असे इच्छुक उमेदवार असलेले किंवा
ज्यांना आम्ही कुठलेही पद देऊ शकत नाही असे नेते मंडळी जे निलंबित केलेत असे पदाधिकारी हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेत आणि आगामी काळात त्यांनी जसे घेतले तसे आम्हालाही घेता येतात त्या पद्धतीने आम्ही रचना करतोय. इन्कमिंग होऊ शकते भाजपकडून. नाही 100% इन्कमिंग करायला काय उद्याही म्हटलं तरी इन्कमिंग करू शकतो, परंतु बघू थोडंसं विचार करतोय आम्ही. प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्यांना त्याबाबत संपूर्ण अधिकार दिले आहेत की तर आपल्या गावामध्ये कुणाला पक्षामध्ये घ्यायचे, जे बाजूला गेले होते निवडणुकीत त्यांना बरोबर घ्यायचा असेल तर तो सर्वस्वी अधिकार त्या माझ्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला दिले आहे. ते ठरवतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार. नक्कीच आपण पाहिलं तर येणारी आगामी निवडणूक असेल त्यामध्ये महायुतीतील घटक पक्षांनी जर साथ दिली तर ठीक, नाही तर एकला चलोचा नारा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे तो मावळ तालुक्यात देईल असं वक्तव्य जे आहे ते आता सुनील शेळकेंकडून करण्यात आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.